श्री स्वामी समर्थ। आता मित्रांनो, श्रावण सोमवार हा येणारा 4 ऑगस्टला दुसरा सोमवार आहे आणि त्यानिमित्त तुम्हाला जर तुम्ही शिवशंकर शंभो भोलेनाथाची कृपा आपल्यावर करून घ्यायची असाल तर एक छोटासा उपाय आहे आणि तो म्हणजे येणारा दुसरा श्रावण सोमवारी तुम्ही ज्यावेळेस भोलेनाथाच्या मंदिरात दर्शनाला जाताल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे। प्रथमतः आपण नंदीचे दर्शन घ्या आणि नंदीचे दर्शन घेऊन नंतर आपण नंदी समोरचे कासव आहे ते दर्शन घ्या। आणि हे बघा, त्यासाठी तुम्हाला मी एक मंदिर दाखवत आहे, सागावेश्वर शिव मंदिर। तर आपण आता मंदिरात जाऊया आणि मंदिरात गेल्यानंतर तुम्ही शंकर भोलेनाथाचे दर्शन, भगवान शिवशंकराचे दर्शन करताना तुम्ही प्रथमतः शिवशंकर शंभो भोलेनाथाच्या चरणी जे काही आपण बेल असतं बेल वाहून घेतल्यानंतर तुम्ही आता तुमच्या घरातील स्वच्छ असे जे तीळ आहे त्या तिळाची मूठ येत्या दुसऱ्या सोमवारी म्हणजेच 4 ऑगस्टला तुम्ही आपल्या घरातील स्वच्छ असे तीळ शंकर भोलेनाथच्या पिंडीवरती ओम नमो शिवाय हा मंत्र म्हणून 5 वेळेस मंत्र म्हणून आपला भोलेनाथाची कृपा करून घेण्यासाठी तीळ जे आहेत ते तिळाचे मूठ पिंडीवरती तुम्ही वाहू शकता। त्यासाठी मित्रांनो, मी तुम्हाला सोमवारचे दुसऱ्या सोमवारी दर्शनासाठी खास हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ते तुम्ही जर तुम्हाला मंदिरात कुठं जाऊ शकला नाहीत तर तुम्ही आपल्या चॅनलवरती हे दर्शन घेऊ शकता। परंतु तुम्हाला हा उपाय जर करायचा असेल तिळाचा तर तुम्हाला स्वतः मंदिरात जाणं गरजेचं आहे। मंदिरात जाऊन तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या ज्या काही आरोग्यविषयक समस्या असतील किंवा मनातील इच्छा आकांक्षा असतील त्या तुम्ही पूर्ण करू शकता। त्यासाठी तुम्हाला येणाऱ्या श्रावण दुसऱ्या सोमवारी तुम्हाला भोलेनाथाच्या पिंडीवरती तिळाचा हा उपाय करायचा आहे आणि आपल्याला भोलेनाथाची कृपा आपल्या परिवारावरती करून घ्यायची आहे। एक छोटासा पण साधा उपाय आहे आणि दुसऱ्या श्रावण सोमवारचं दर्शन तुम्ही आपल्या चॅनलवर हे घेऊ शकता। अगदी काही तास शिल्लक आहेत, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तुम्हाला प्रत्यक्ष दाखवत आहे। तर आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर श्री स्वामी समर्थ शिवशंकर शंभो भोलेनाथाशी सुंदर कमेंट करा। हे मंदिर सागाव MIDC येथील फेज 2 मधील आहे। तर हा छोटासा उपाय करून आपल्याला आपल्या परिवारावरील जे काही संकट आहेत किंवा आपल्या इच्छा आकांक्षा आहेत त्या तुम्ही भोलेनाथाच्या चरणी तुम्ही तुमच्या मांडू शकता आणि भोलेनाथाची कृपा आपल्या संपूर्ण परिवारावर करून घेऊ शकता। श्रावण सोमवारची जी पूजा आहे खास विशेष असते, कारण या महिन्यामध्ये आपण घरातील बघा वातावरण कोणी जे मांसाहारी आहेत ते पण श्रावण सोमवार पाळल्यामुळे घरातील वातावरणही प्रसन्न असते आणि त्याच्यामुळे आपल्याला या महिन्यातील जे काही तुम्ही भक्ती मनोभावे करत असाल ती तुमची देवापर्यंत नक्कीच पोचते। त्यासाठी हा साधा उपाय दुसऱ्या सोमवारचा करा आणि आपल्या संपूर्ण परिवाराला जे काही आरोग्य, धनधान्य, सुख समृद्धी ही काही तुमची मनातील इच्छा आहे तुम्ही भोलेनाथाच्या चरणी मांडू शकता। अगदी साधा छोटासा उपाय न चुकता तुम्ही हा दुसऱ्या सोमवारी करा। तिळाची मूठ हे भोलेनाथाच्या पिंडीवरती तुम्ही अर्पण करा। अगदी सुके तिळापेक्षा थोडेसे हलकेसे भिजवा किंवा थोडंसं पाणी शिंपडून ते पिंडीवरती सोडा आणि आपल्या मनोकामना तुम्ही मनापासून आपल्या भोलेनाथाच्या चरणी
मांडा. चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर एक लाईक आणि कमेंट नक्की करा मित्रांनो, कारण तुमच्या कमेंट लाईकमुळेच मला पुढील व्हिडिओ बनवण्यास एक ऊर्जा शक्ती येते आणि तुमचाही सपोर्ट आहे हे मला तुमच्या कमेंटवरून कळते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. शिवशंकर शंभो. हर हर महादेव.